हनुमत्प्लुप्ति वीर सावरकरस्य वाहिनी मोरिया समनुदिश्य भारतं प्रस्थिता विद्रुतसत्त्वधारिणी व्याघ्रिकेव निजगन्हरं प्रति. अन्वय आहे. विद्रुतसत्त्वधारिणी स्वभक्षं गृहीत्वा व्याघ्रिका इव निजगर्हरं प्रति तथा वीर सावरकरस्य वाहिनी मोरिया भारतं समुन्निश्य प्रस्थिता. वाघीण जशी स्वतःचे भक्ष्य घेऊन स्वतःच्या गुहेकडे जाण्यास निघते, त्याप्रमाणे वीर सावरकरांची बोट मोरिया त्यांना भारताच्या हवाली करण्यासाठी निघाली. सागरः स्तिमित आस सानिलः केवलं द्वितयमेव जंगमम वीर सावरकरस्य वाहिनी नित्यदक्षमथ तस्य मानसम. याचा अन्वय आहे. सानिलः सागरः स्तिमितः आस अथ केवलं वीर सावरकरस्य वाहिनी तस्य नित्यदक्षम मानसं च द्वितयम् एव जंगमम. वायूने संलग्न असलेला सागर चकित झाला होता, कारण केवळ वीर सावरकरांची वाहिनी बोट आणि त्यांचे नेहमी दक्ष असणारे दुसरे मनसंचार करत होते. कंस बंधनगृहात पलायितो अर्भकश्च निशी देवकीसुत दैवतं निखिल राष्ट्रवादिनां श्री शिवाजीरपि शत्रुबंधनात्. देवकीसूत अर्भकः निशी कंस बंधगृहात निखिल राष्ट्रवादिनां दैवतं श्री शिवाजी अपि च शत्रुबंधनात पलायिता. देवकीचा पुत्र लहान बाळ रात्री कंसाच्या बंधनातून पळाला. तसेच सर्व राष्ट्रीय लोकांचे दैवत असणारे श्री शिवाजी सुद्धा शत्रूच्या बंधनातून पळाले. बंधने नहि मया विपत्स्यतहं करोमि च चिरात् पलायनम मोरिया सततगामिनी दिनैर मारसेली समवाप सप्तभिः. त्याचा अन्वय आहे. बंधने मया न विपत्स्यते तर चिरात अहम पलायनम करोमि सप्तभिः दिनैः सततगामिनी मोरिया मारसेलिसम अवाप. म्हणजे बंधन हे माझ्यासाठी संकट नाही, लवकरच मी पलायन करतो, कारण 7 दिवस सतत चालणारी ही मोरिया मार्सेलिस बंदराला जाईल. विची विग्रह करस्य सागर